आता आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आहेत. बाबासाहेब इंगळे साहेब आपल्यासोबत आहेत. हो, आता मला सांगा की अंबड नगरपालिकामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून आपली सुनबाई यांचा उमेदवारी अर्ज नगराध्यक्ष पदासाठी आज दाखल केला होता. मात्र आज ती माघार घेण्यात आली. काय सांगा? नाही, माघार घेण्यात यासाठी आली की माझ्यासोबत विश्वासघात केला गेला. प्रथम तर मी हे सांगल की फॉर्म भरताना त्या ठिकाणी जो मे बी फॉर्म भरला गेला तो पहिला रेफरन्स मला द्यायला पाहिजे होता आणि दुसरा रेफरन्स तो मुस्तकीम पटेलला द्यायला पाहिजे होता. का की तो आत्ता आलेला कार्यकर्ता आहे. मी 40 वर्षापासून पक्षाचं काम करतोय, पक्षाचं नेतृत्व करतोय आणि त्याच्यामुळं या गोष्टी हे झाल्यात. फॉर्म मला परत घेण्याची वेळ या माणसानं आणली, मुस्तकीम पटेलनी, की पक्ष फोन बंद करून तो बाहेर निघून जातो आणि नंतर फोन काय म्हणतात 3च्या नंतर फॉर्म परत मी ज्यावेळेस फॉर्म परत घेतो त्यावेळेस त्याचा फोन येतो जिल्हा प्रमुखाला. असं का? कुठंतरी पक्षाने बी फॉर्म दिला नव्हता का? मग आपल्याला पक्षाने बी फॉर्म दिला, पण पहिला रेफरन्स मला देणं आवश्यक होतं, तो दिला नाही. आणि पहिला त्याला दिल्यामुळे तो फॉर्मच्या त्याच्या डोक्यात फिरत असेल की आपण वेळेला फॉर्मच्या मोबाईल बंद करून पुढे निघून गेलो की मग आपल्याला फॉर्म मिळेल. पण तो म्हणलाय असता मला की भाऊ मेरे को लढना है, तुम्ही रुको, तर मी थांबलो असतो ना. पक्षाचा आदेश आला असता तरी मी थांबलो असतो की चला बाबा आपल्याला पक्षाचं उमेदवार निवडून आणायचं आहे, आपण फार पुढे गेलेलो आहोत. पण त्यांनी अशी गद्दारी केल्यामुळे मला ते निर्णय घ्यावा लागला फॉर्म परत घेण्याचा. कुठेतरी काही बैठका वगैरे होऊन नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरला होता का? हो, 2-3 बैठका झाल्या होत्या. जिल्हा प्रमुख असतील आमचे खोतकर साहेब भाऊकडं बैठका झाल्या. भाऊनी सांगितलं की बाबासाहेब तुम्हाला या ठिकाणी उमेदवारी दिली जाईल, तुम्ही काही चिंता करू नका. आणि सकाळपर्यंत भाऊ मला म्हणली की भाऊसाहेब घोगेला मी पाठवतो, बाबासाहेब तुमचाच फॉर्म राहणार आहे. मग म्हणलं भाऊ आता तुम्ही आदेश दिल्यानंतर हरकत नाही. पण इथं आल्यानंतर जे हे पाहायला मिळालं चित्र, नंतर जिल्हा प्रमुख आले होते, संपर्क प्रमुख आले होते, ते सुद्धा परेशान झाले की ते म्हणले हा माणूस पळून कस काय गेला. याचं काम होतं इथं येऊन मीटिंग मध्ये थांबायचं. आमचे 18च्या 18 उमेदवार तिथं बसलेले होते, पण तो आलाच नाही. आणि मग माझा फॉर्म वेळ संपत आली होती, मग अपक्ष फॉर्म राहील म्हणून मग मी फॉर्म काढला. फॉर्म काढताच त्याचा भाऊसाहेब घोगेला फोन आला. म्हणजे ही चांगली पद्धत नाही आहे ना. पक्षात असे लोक येणार असेल तर पक्ष टिकल कसा आणि पक्ष बदनाम होऊन जाईल. असं कोणावर आता तुमचा रोष आहे, राग आहे तुमचा? नाही, राग आता कसं आहे माहितीये का, मग हा फॉर्म परत घेताना आम्ही खूप प्रयत्न केले. आमचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घोगे असतील, मग दादा असतील, भुतेकर दादा. आता खरा हा मुस्तकीम पटेल हा दादाचा कार्यकर्ता, हिकमतदादांनी 2-3 बैठका घेतल्या. आणि त्यावेळेस मग आता फॉर्म परत घेण्यासाठी हा फोन बंद करून बसतोय. मग आम्ही दादालाही 4 फोन केले, दादाही फोन उचलत नाहीयेत. दादा जर फोन उचलत नसतील तर मग याचा रोष काय समजायचा? समजलं की बाबा याच्या पाठी मग दादाचा हात आहे, हे आम्हाला जाणवलं त्या ठिकाणी. आता कुठंतरी अंबड नगरपालिकेची जिम्मेदारी ही अर्जुन खोतकरांकडे होती. मग त्यांच्या कानावर या सगळ्या गोष्टी आहेत का? त्यांनी सांगितलं नाही का मग हिकमतदादांना काही? नाही, त्यांनी मला वाटतं दादाला आम्ही म्हणलो भाऊ दादाला तुम्ही फोन करा, दादाशी बोला. तर ते म्हणे फोन लागत नाही, उचलत नाही, असं काही ते हे झाले, बोलतो म्हणले. त्यांच्या मागे आज गडबड होती, कोणतरी नातेवाईक जवळची वारल्यामुळे ते त्या गडबडीत असल्यामुळं त्यांना काही जास्त वेळ आमच्याकडे देता नाही आला. पण त्यांनी जिम्मेदारी आमच्या ह्या 2 माणसाकडे दिली होती. आणि शेवटच्या टप्प्यात मी भाऊला सांगितलं, म्हणलो असं असं आहे आणि तो जर पळून गेला असेल तर तो जर राहण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याची हकलपट्टी आपण केली पाहिजे, त्याचा पाठिंबा काढून घ्या म्हणलं. कुठेतरी मग आता जर मुस्तकीम पटेलचा पाठिंबा काढला तर शिवसेनेचे तर एक जी जागा नगरपालिकावर कदाचित भगवा झेंडा फडकणार नाही, ते कुठेतरी मायनस होईल शिवसेनेला. हो, नाही, आता हे बघा, असे गद्दार माणसं जर जाण्यापेक्षा आता तो त्यांनी गद्दारी केली आणि निवडून आल्यानंतर तो पळून गेला परत, तर मग परत नक्ष पक्षाचं नाव खराब होईल. मतदारांना जो तुमच्यावर विश्वास टाकला, मी जो या ठिकाणी नेतृत्व करतोय, मतदारांना माझ्यावर विश्वास टाकून असेल किंवा अजून आमच्या वरच्या नेत्यावरती विश्वास टाकून या ठिकाणी मतदान केलेलं आहे, त्या विश्वासाला तडा जाईल ना. मग त्याच्यापेक्षा आजच विचार केलेला का बरं नाही? आता एक आपण शिवसैनिक म्हणून पक्षासोबत बंड करणार आहे का? मग त्यांना पक्ष निवडून आणण्यासाठी इथे प्रयत्न करणार? नाही, निवडून आणण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आणि पक्षात बंड करण्यापेक्षा मी पक्षाला विनंती करणार आहे की त्याच्या अगोदर त्या ठिकाणी हकालपट्टी करा, त्याचा पाठिंबा काढून घ्या
आणि मग नंतर पक्ष जो आदेश देईल तो, आजही मी पक्ष जो आदेश देईल तो तयार आहे. आमचे जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख होते, त्यांना म्हणलं बाबा त्याला बोलून घ्यायचं मीटिंगमध्ये. बोलल्यानंतर तो जर म्हणत असेल आणि तुमची इच्छा असेल सगळ्यांची की बाबा त्याला दिलं पाहिजे, त्याला दे, माझी माघारी, मला काही हरकत नाही म्हणलं. पण तो आलाच नाही ना. तो न आल्यामुळे मग ते निर्णय घ्यायला सक्षम ठरले नाहीत. नक्कीच आता सांगितलेलं आहे त्यांनी की मुस्तकीम पटेल यांना पक्षाने बेदखल करण्यात यावं असं मत त्यांनी देखील आता व्यक्त केलेलं आहे. न्यूज 24/7 महाराष्ट्रासाठी कॅमेरामॅन अरविंद सुरगेसह मी मंगेश कारके, अंबड.